दिंडोरी वृत्तांत न्यूज, वेध नव्या युगाचा। दिंडोरी तालुक्यात पोल्ट्री फार्ममध्ये 2 बिबट्यांचा थरार। दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून लखमापूर येथील मोगल वस्तीवर शनिवारी 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 2 बिबट्यांनी प्रवेश केला। याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी मध्यरात्रीच्या 2 वाजेच्या सुमारास मोगल वस्तीवर असलेल्या पोल्ट्री फार्मच्या शेजारी एका झाडावर 2 बिबटे आढळून आले। बिबट्यांनी झाडावरून पोल्ट्री फार्मच्या पत्र्यावर उडी घेतली। सदर पत्रे सिमेंटचे होते। त्याचवेळी पत्रा तुटल्याने दोन्ही बिबटे थेट पोल्ट्री फार्ममध्ये गेले, परंतु सदर पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी नसल्याने सदर पोल्ट्री मालकाची हार्दिक हानी टळली। परंतु या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे। या संदर्भात मोगल यांनी वन विभागाला कळविले असता संबंधित वन विभागाचे कर्मचारी देखील मध्यरात्री घटनास्थळी उपस्थित झाले, परंतु वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि अपुऱ्या उपाययोजनामुळे सदर बिबट्यांना जेरबंद करण्यात अपयश आल्याचे पोल्ट्री फार्मच्या मालकांनी सांगितले। या परिसरामध्ये ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने तसेच नदीकाठचा भाग असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार बघावयास मिळतो। वन विभागाला सांगून देखील या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता तरी वन विभागाला जाग येईल का असा प्रश्न या निमित्ताने लखमापूर ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी उपस्थित केलाय। वन विभागाने या ठिकाणी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रेवती राजगिरे, वणिक, दिंडोरी। तेना सामान्य जनतेला सांगावा का तुमच्यापर्यंत तुम्ही त्या बिबट्याचा काय निर्णय घ्या, तुम्ही घेऊन टाका। जनता समर्थ आहे निर्णय घेण्यासाठी। हा, आणि तुमचं नुकसान काय काय झालं म्हणजे आता पत्रे फुटले, पाईपलाईन म्हणजे भरपूर प्रकारने नुकसान केलंय। त्याच्यावर काहीतरी प्रशासन निर्णय घेऊन गरीब शेतकरी याच्यावर काहीतरी भरपाई देऊन टाकावी आणि प्रशासनाला सुद्धा याच्यावर लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त लावावा। याच्याने सुद्धा तुमच्याकडे बिबट्या आला होता कधी? आला कुठं आले तो त्याच्याने? घरात आला। तुमच्या घरात बिबट्या आला होता का? म्हणजे बिबट्याचं वारंवार इड नाही, याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे, जेणेकरून अशी काय